हॅलो एव्हरीवन, कसं वाटतोय हा मेकअप? झाला आहे ना खूप छान. जितका तुम्हाला सुंदर दिसतोय तितकाच सुंदर रिअलमध्ये सुद्धा झालेला आहे, कारण मी विदाऊट फिल्टर हा मेकअपचा व्हिडिओ जो शूट केलेला आहे तो विदाऊट फिल्टर आहे. तर वाटतंय ना छान. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी रुपाली पाटील. आज मी तुमच्यासमोर हा जो मेकअपचा ट्युटोरियल जो तुमच्यासमोर शेअर करत आहे ती माझी रिअल क्लायंट आहे. तिचा मी मेकअप हा माफ्याला जाऊन तिकडे केला होता. सर्वात प्रथम मी इथे तिचा जो मेकअप आहे तो फर्स्ट रेडी करून घेतला होता, कंप्लीट करून घेतला होता. त्याच्यासाठी मी तिचं CTM आधी करून घेतलं परफेक्ट. CTMसाठी मी तुम्हाला तर माहीतच आहे की CTMसाठी पहिले व्यवस्थित तिचा फेस मी वाईपनी क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर तिचं मॉइश्चरायझर लावलं, टोनर लावलं आधी फर्स्ट, दॅन तिला मॉइश्चरायझर लावलं आणि मग प्रायमर लावून घेतलं. व्यवस्थित ते स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून दिलं आणि दॅन त्याच्यानंतर करेक्टरचं ॲप्लिकेशन केलं. करेक्टर तिच्या अंडर आईजच्या खाली जिथे डार्क सर्कल आहे तिथे लावून घेतलं आणि लिप्सच्या खाली, साईडला, नोजच्या खाली वगैरे जिथे जिथे मला ते डार्क सर्कल वगैरे वाटत होते तिथे मी त्यांना करेक्टरनी ते कवर करून घेतलं. खूप जास्त असं तिला नव्हतं, तिच्या याच्यावर काही पिंपल्स वगैरे नव्हते. तिची स्किन पूर्ण नॉर्मलच प्लेन होती, त्यामुळे मला काय एवढं काही करावं लागलं नाही. नेक्स्ट मी इथे आता फाउंडेशनचं ॲप्लिकेशन तिला केलेलं आहे. त्यासाठी मी तिच्या स्किनच्या अकॉर्डिंग 2 फाउंडेशन मिक्स करून तिचा जो शेड होता तो तयार केला होता आणि नंतर फाउंडेशनचं ॲप्लिकेशन करून घेतलं. फाउंडेशनचं ॲप्लिकेशन झाल्यानंतर मी तिला हायलायटर पोर्शनला कन्सिलर लावून घेतलं आणि ते पण व्यवस्थित ब्लेंड केलं आणि दॅन कॉम्पॅक्ट पावडरनी तिला व्यवस्थित पूर्ण कॉम्पॅक्ट पावडर आणि लूज पावडर लावून तिचा बेस फिक्स करून टाकला. आणि त्यानंतर नेक्स्ट मी तिचे आयब्रो फिल करून तिचा जो आय मेकअप होता तो डन करून घेतला आणि ओव्हरऑल तिचा मेकअप झाल्यानंतर फिक्सरनी तिचा मेकअप फिक्स करून टाकला. त्यानंतर फटाफट मी तिचा रेडी फुल हेअरस्टाईल वगैरे कंप्लीट केली आणि हा तिचा फायनल लुक जो आहे इथे तो रेडी झाला होता. तिचा जो इथे मेकअप तर मी केलाच, बट त्यानंतर मी तिचा मेकअप झाल्यानंतर तिच्या मम्मीचासुद्धा इथे मेकअप केलेला आहे मी. तुम्ही बघू शकता, मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे तिच्या मम्मीचं मेकअपसुद्धा. पण आता जी हेअरस्टाईल इथे केली आहे तिची तीसुद्धा खूप छान अशी सुंदर अशी झाली होती हेअरस्टाईल. क्लायंट पण खूप खुश झाली होती की तिला ही हेअरस्टाईल आणि मेकअपसुद्धा खूप छान आवडला होता. ओव्हरऑल सगळा तिचा लुक. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की हा मेकअप कसा झालेला आहे. तुम्हाला जर मोर डिटेलमध्ये जर माझा मेकअपचं शिकायचं असेल, मी कशा टेक्निकने करते, तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन नक्की चेक करा. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे तिच्या मम्मीचासुद्धा मी हा लुक केला होता. ती हेअरस्टाईल वगैरे जी केली होती ती खूपच सुंदर झाली होती. तुम्हाला कसे वाटले हे दोन्ही मेकअप? आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत